तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 2 ते 3 दिवसापासून सारख्या लाडक्या बहिणींचे कमेंट येत आहे की वितरण बंद झालं आहे का आणि आता वितरण सुरू होणार नाही का, किंवा आमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार नाही का। बघा 5 तारखेला वितरण सुरू झालं होतं, त्यामुळे सारखे टेक्निकल प्रॉब्लेम होत असल्यामुळे खूप मंद गतीने वितरण चालू होतं। जवळपास 8 ते 9 तारखेपर्यंत थोड्या प्रमाणात काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती। पण अचानक 10 तारखेपासून वितरण जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालं, पूर्णपणे बंद झालं आणि 10, 11, 12, 13 या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही। यापैकी जवळपास 2,50,00,000 बहिणींपैकी जवळपास अंदाजे 30 ते 20 लाख बहिणींना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आणि त्या बहिणी वितरणाची वाट पाहत आहेत। तर बघा वितरण बंद झालं आहे का, तर वितरण बघा 10 तारखेपासून बंद झालेलं आहे आणि वितरण संपलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही जर तुमच्या पैशाची वाट पाहत असाल की आम्हाला जून महिन्याचा हप्ता 12वा हप्ता मिळणार का, किंवा आणखी वितरण सुरू होणार आहे का। बघा जे काही तांत्रिक अडचणी सरकारची आहेत ते जर तांत्रिक अडचणी जर दुरुस्त झाल्या असेल आणि सरकारला जर पुन्हा बहिणींना पैसे पाठवायचे असेल तर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जे आहे ते वितरणाला सुरुवात होऊ शकते। बघा मी 100% तुम्हाला गॅरंटी देत नाही की आज संध्याकाळी वितरण सुरू होऊ शकते, 4 वाजेपर्यंत वितरण सुरू होऊ शकते, गॅरंटी नाही। पण कदाचित जर सरकारने या 2 ते 3 दिवसामध्ये तांत्रिक अडचणी दूर केल्या असेल तर 4 वाजेपर्यंत तुमचं वितरण सुरू होऊ शकते। याआधी सुद्धा 2-3 वेळा 4च्या वेळेला वितरण सुरू झालेलं होतं आणि सरकारने पैसे टाकलेले होते। तर बघा आता मग जर आज 1-2-3 दिवसात वितरण सुरू झालं नाही तर आम्हाला पैसे मिळणार की नाही। तर बघा काही बातम्या सुद्धा समोर येत आहे की शासनाने भरपूर अर्ज रद्द केलेले आहे। तर बघा सरकारने जर अर्ज रद्द केले असते तर आजही जे आहे ते निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा 1500 रुपये मिळत आहे। ज्या कुटुंबातील व्यक्तींच्या घरी 4 चाकी कार आहे, ज्या बहिणींच्या घरी 4 चाकी कार आहे, त्यांना सुद्धा 1500 रुपये मिळत आहे आणि जून महिन्याचा 12वा हप्ता त्यांना आलेला आहे। इन्कम टॅक्स भरतात, सरकारी अधिकारी त्यांच्या कुटुंबामध्ये आहे, तरीही त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे। याचा अर्थ काय, तर पडताळणी झालेली नाही, अजूनपर्यंत मोठ्या लेवलवर पडताळणी झालेली नाही। काही छोट्या लेवलवर काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते कमी प्रमाणात पडताळणी सुरू आहे आणि त्याप्रमाणे अर्ज रद्द करणं सुरू आहे। मग पडताळणी जर झाली असती तर सर्वात आधी या लोकांचे पैसे बंद झाले असते, जे बिलकुल पात्र नाही, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे, 4 चाकी कार असूनही त्यांना पैसे मिळत आहेत, त्यांच्या कुटुंबातील बहिणींना पैसे मिळत आहेत। मग याचा अर्थ काय, तर तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच वितरण रद्द झालेलं होतं। बघा आज उद्या परवा 1 ते 2 दिवसात जरी तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काळजी करायचं नाही, फक्त तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे की आपला अर्ज अप्रूव्ह आहे का, हे फक्त तुम्हाला पाहायचं आहे। 100% अर्ज अप्रूव्हच असणार आहे, कारण भरपूर बहिणींचे अर्ज अप्रूव्हच आहे, रिजेक्ट झालेले नाही, ही गॅरंटी आहे। त्याचप्रमाणे मग आम्हाला पैसे कधी मिळणार आहे, तर बघा आता जे काही तांत्रिक अडचण आहे जोपर्यंत ती अडचण सरकारची दूर होत नाही तोपर्यंत वितरण सुरू होणार नाही। वितरण बघा 1, 2, 3, 4 दिवसात किंवा 8 दिवसानंतर सुद्धा वितरण सुरू होऊ शकते। वितरणाला बघा आता हा महिना भरण्यासाठी पूर्ण 15 दिवस बाकी आहे, शेवटच्या आठवड्यात सुद्धा सरकार तुम्हाला पैसे देऊ शकते, किंवा मग जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये एकत्र येऊ शकतो। याआधी सुद्धा बघा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात सुद्धा भरपूर बहिणींना डीबीटी ॲक्टिव्ह केल्यानंतर एका वेळेस 2 ते 3 महिन्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत। यावर सुद्धा तुमचा विश्वास आहे आणि सर्वांना माहीत आहे की 2 ते 3 महिन्याचे पैसे सुद्धा बहिणींना मिळाले आहे। मग त्यामुळे बघा तुम्हाला 15 दिवस तरी कमीत कमी वाट पाहायची आहे, 15 दिवस वाट पाहायची आहे जोपर्यंत तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू होत नाही। आणि बघा ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये जर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे एकत्र आले नाही तर 100% समजायचं की सरकारने आपला अर्ज रद्द केलेला आहे आणि कोणत्या तरी पडताळणीमध्ये आपल्याला काढलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर काळजी करू नका, कारण आपण डीबीटीचाच अंदाज पकडून आता चालत आहे, कारण कोणताच शासकीय अधिकारी किंवा कोणताच जे काही विभागाचे मंत्री आहेत त्यांनी समोर येऊन माहिती दिलेली नाही की अचानक वितरण का बंद पडलं। त्यामुळे बघा काळजी करू नका, आता ऑगस्ट महिन्यात जे काही वितरण सुरू होणार जुलै महिन्याचं त्याची वाट पहा। एका वेळेस तुम्हाला दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।